हलगीने झेलेबद्दलची महत्वाची लीड दिली. काय कुठे झेले ते मी तुम्हाला नाही सांगू शकणार. त्या वांगणीच्या बाबाच्या आश्रमावर मी ताट टाकायला चाललोय. गजरा, मोगरा, शुभम. कशाला तडपडली इथे? बरं आली तर आली ते दोघी सुटल्या. नेहमी गुन्हेगार सुटतात तुझ्या हातून. सर मी आले नसते ना तर भोसले नावाचा बोकड कापला गेला असता आज. तो जाऊ दे. हे बघ शिंगरू गावले तर भाजून खातो तुला. मॅडम झेले. पोलीस स्टेशनला नाही त्याला. पोलीस स्टेशनला मग त्याला दुसरीकडे कुठे डांबून ठेवणार आहे आपण? काय अर्थच नाही मॅडम, लॉजिकच नाही ना या गोष्टीला. कशाला धरला मग त्याला? सोडून दिला असता वाटेत. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर शेरेकरला इन्व्हॉल्व करावं लागणार. त्याला तसंही कळणारच आहे विजय. त्याला पूर्णपणे बाजूला काढणं आपल्याला शक्य नाहीये. कितीही झालं तरी तुमचा सिनियर आहे तो. सिनियर असला तरी तो एक नंबरचा आहे तर आहे. आता दुसरा काही शब्दच नाही आहे त्याच्यासाठी. विजय प्रोटोकॉल फॉलो करायला लागणार. आपण मेजर ज्युरिस्डिक्शन डावललेलं आहे, कळतंय का तुला? तू वांगणीला काय करत होतास? जमदाडीचा काय संबंध? मी या केसमध्ये काय इन्व्हॉल्ड आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आपल्याकडे. आणि मूळ मुद्दा राहील बाजूला. आणि आपण प्रोटोकॉल का फॉलो केले नाहीत, नियम का मोडले, ह्या प्रश्नांची उत्तरं देत बसायला लागेल आपल्याला. म्हणजे किलवरचा राईट हँड आपल्या हाती लागला हे महत्वाचं नाहीये. आपणच जर कायदा मोडला तर सिस्टीम आपले कान पिळणारच आहे. आणि हे बघ, आगाऊ विद्यार्थी कुठल्याही शाळेला आवडत नाही. आणि आपण हे जे करतोय ना, हा सगळा पुस्तकाबाहेरचा अभ्यास आहे. त्यामुळे आता एक काम करू, तुझ्या सरांसाठी पुस्तकातला जुनाच सोपा धडा गिरवूया, म्हणजे तो पण खुश होईल. आणि मग आपण आपलं जास्तीचं जे ज्ञान आहे ते हळूहळू जगाला दाखवूया. आणि ह्या सगळ्याने फक्त एकच होईल, जे आपण शिकलेलो आहोत त्याचं क्रेडिट शेरेकर घेईल. तो 100% घेणार. लिहून घ्या माझ्याकडून, तो घेणार. कसं आहे ना, क्रेडिट दिसलं ना की तो असा लाळगोट्या कुत्र्यावर काय करत येतो. तुला हवंय क्रेडिट मॅडम? येस ऑर नो? नो. मग झालं तर आपल्याला किलवरची माहिती मिळते हे कमी आहे का विजय? तुला शेरेकरला मोठं करावं लागणार. त्याला असंच वाटत राहिलं पाहिजे की तू त्याचा माणूस आहेस. मोठं कर त्याला. सॉरी मॅडम, पण नाही जमणार. नाही तुम्ही दुसरं काही सांगा, पण त्या शेरेकर बरोबर हात मिळवणे वगैरे ना मला जमणारच नाही. जमवावं लागेल विजय. इट्स अन ऑर्डर. झालं ना मग आता, म्हणजे
हे म्हणजे असं होतं मॅडम, तू विचार क्रमांक 83, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते आणि मलाच जा कर. करतो. जय हिंद मॅडम. काय जेवायचंय? चल. तर तुम्ही शेरेकर सरांबरोबर हात मिळवणी करणार? दमदाडे. बाळाक्षय, इन्स्पेक्टर विजय भोसले, एक काम आहे तुझ्याकडे. काय ग श्रद्धा, काय बिघडलंय का फोन? काय झालं मला दे बघू. नाही अरे ना, आज सकाळी त्या चौधरी मॅडमचा फोन आला होता. त्या काय म्हणाल्या की काही झालं तरी झेलेला आज ते पकडणार. म्हणजे सकाळी फोन आला ना, आता रात्र झाली, अजून नाही त्यांचा काही पत्ता. नसेल जमलं. फॉल्स प्रॉमिसेस. मला कोणावरच विश्वास नाही. झेले पकडला जाईल ना मग विश्वास ठेवेन. नाही नाही, असं नसणार आहे. बघ, त्यांनी फोन केला याचा अर्थ त्या काहीतरी करत असणार. आपण बातम्या बघूया. तू ऐक ना, मी आत्ताच टीव्ही बंद केलाय. काहीही दाखवत नाहीये बातम्यांना. ठेव. मग तू भोसलेला फोन कर. माझा फोन बंद आहे, तू फोन कर. आणि तो मिशनवर असेल तर आपण डिस्टर्ब केल्यासारखं होईल ना. करतील ते फोन. झेलेला पकडलं तर आपल्याला कळवतील. तू तू शांत हो, शांत हो. प्लीज प्लीज ना. काकू विजय भोसलेंचा फोन आला होता. तुला हो, झेलेला ताब्यात घेतली. खरं? राघोबा झेले, आपली ओळख जुनी, आठवतंय ना सगळं? तेव्हाच ना मला डाऊट आला होता तुझ्यावर. चल, वेळ तर अजूनही गेलेली नाही. तो विषय असा आहे राघोबा झेले की विजय भोसले हे नाव कारवाईसाठी जेवढं प्रसिद्ध आहे ना, त्याहीपेक्षा जास्त भोसले कसा मारतो आणि कसा तोडतो यासाठी प्रसिद्ध आहे. भाऊ, तुला तर मी इतका मारीन ना, इतका मारीन की ना तुला कळणार नाही उभा कसं राहावं, बसावं तरी कसं. बोल भोसले सर. कोण साधू उचलून आणलंय? साधू नाही सर, सैतान आहे आज, सैतान. किलोवरचा राईट हँड आहे सर. माझ्यावर सोडा ना, मी बघतो याच्याकडे. हा किलोवरचा राईट हँड. लगेच बाहेर ये. नको नको, आता नको, आता नको. जय भोसले, हा सर, आलो. बोला ना सर. काय आजवर त्या किलोवरचं नखही सापडत नव्हतं आणि आज तो डायरेक्ट राईट हँड कसा काय आला? स्वतःच्या पायाने चालत? नाही सर, पकडून आणलाय. कोणी पकडलं? मी सर. तू? मी म्हणजे असं शब्दशः मी असं नाही. हे बघ, मी तुला हजारदा सांगितलेलं आहे की मनमानी करायची नाही, तरी तू करतोय. मुद्दाम करतोस का सगळं? सर तुम्ही चिडू नका सर. तुम्ही चिडल्या ना मला का अपरं होतं. तुम्ही या ना सर, या ना, सांगतो तुम्हाला सर. विषय असा झाला की मी त्या साळवींच्या बायकोला घेऊन आश्रमात गेलो होतो, बरोबर. त्या आश्रमामध्ये मला दिसला झेले. आता झेले पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे सर. आता मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल जर आपल्या समोर दिसला तर आपण काय करतो? धरूनच आणतो ना, की आपण त्याला म्हणतो, भाऊ झालं काय जिलेबा खाऊन? नाही नाही, वॉरंट नाही माझ्याकडे, फिर असं नाही करत आपण, पकडतोच ना. आणि सर मला माहिती आहे ती माझी हद्द नव्हती, माझं ज्युरिस्डिक्शन ते नव्हतं, म्हणून मी केलं सर, प्रोटोकॉल फॉलो केला सर. मी वांगणीच्या पोलीस स्टेशनला कळवलं, ते पोलीस आले, त्यांनी त्याला अरेस्ट केलं आणि मला हँडओव्हर दिला. सर मी पार्सल इथे सुखरूप आणलं, एवढंच. यानंतर केस तुमची. आता तुम्ही काय ते करायचं. खरं बोलतोयस ना सगळं? सर तुम्ही आत्ता तुम्ही थांबा,
तुम्ही घ्या, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा वाघणीच्या. हे नाही, हा किलवरचा राईट हँड आहे, खरं आहे? सर 100% खरंय. हे तुला कसं कळलं? आता सर एवढे दिवस त्या केसवर काम करतोय मी, मला माहिती आहे सर. पण काय तुम्ही त्याच्या समोर आलात ना की मग तो बोलणार सर. हा, ते तर होणारच. ठीक आहे, चल. गुड जॉब भोसले, व्हेरी गुड. थँक्यू सो मच सर. बस बस बस. काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, ग्रीन टी घेतो? तुमचा विश्वास आणि तुमची कृपा सर. काय दादाला उचलला पोलिसांनी, दादाला उचलला. कशी कशी पळाले तिथून. ती पोलीसवाली बंदूक घेऊन उभी होती, उडी मारली आणि आले. हे पाय कसं लागले. मुद्दा बसेला त्या पोलिसाचा. पण आता काय करायचं? घाशा गुंडाळायचा आणि सटकायचा इथनं. दादाला एकट्याला टाकून कसं निघायचं आपण? मग काय तू पण जातो जेलमध्ये त्याच्या बरोबर? नाही, तसं नाही. पण तो किलवर गेला खड्ड्यात किलवर फिलवर. जीव प्यारा असन तर बोऱ्या बिस्तरा उचला आणि निघा इथनं. अरे तू उभा काय आहे भोसले? बस ना. अरे बस रे. नाही नाही राहू दे. ये बस. सर ऐक रे, बस बस. सर तुमचं एवढं प्रेम म्हणजे. अरे कॉफी घे, तुझ्यासाठी खास मागवली. सर खरं तर साखर आहे का? हो आहे, घे की. नाही नाही नको सर, मी ठरवलंय म्हटलं यानंतर साखर वगैरे जेवण वगैरे सगळंच बंद. तुमच्यासारखं पिटवायचं. एखाद्या वेळेला घेतलं काही होत नाही. घे, मी सांगतोय म्हणून घे. ठीक आहे सर, आता तुम्ही म्हणताय तर घेतो. तर आपण जाऊया आता. थांब रे, कुठे जायची घाई लागली तुला? मला सांग भोसले, तुझं प्रमोशन कधी ड्यू आहे रे? प्रमोशन कुठलं सर? पुढच्या काही काळात सस्पेंड नाही झालं तर मिळवलं. हेच चुकतं भोसले तुझं. तुझं ना स्वतःबद्दलचं मत चांगलं नाहीये. आपलं स्वतःबद्दलचं मत चांगलं नसेल तर जग आपल्याबद्दल कसा चांगला विचार करणार? हे जसं तुम्ही माझ्या बाबतीत करता ना सर. म्हणजे बघा, तुम्ही एखादी गोष्ट मला करायला सांगता, ती गोष्ट काय मला जमत नाही, त्यात मी माती खातो. मग तुम्ही चिडता, संतापता, पण परत तरी तुम्ही शांतपणे मला समजून सांगता. मग परत एकदा मी ती गोष्ट करतो. नाही पण सर, मी आता ठरवलं, मी आता असं काही करणार नाही ज्याचा तुम्हाला त्रास होईल. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. लोकांना ना स्टोरी ऐकण्यात इंटरेस्ट असतो, त्या स्टोरीच्या मागचं सत्य जाणून घेण्यात नाही. असं चटपटीत काहीतरी लोकांना दिलं ना तर त्यांच्या तोंडाला सुटतं पाणी. अशीच एक चटपटीत गोष्ट आता आपल्याला जगाला द्यायची आहे. कसली? अरे झेलेला पकडण्याची. आपल्याला झेलेची टीप मिळाली. माझ्या नेतृत्वाखाली आपल्या डिपार्टमेंटनं धडक कारवाई केली. आपण वांगणीच्या त्या बाबाच्या आश्रमावर धाड टाकली आणि आपण तिथून झेलेला उचललं. पण हे असंच घडलंय ना सर? कळलंय तुला? कळलंय भोसले, करेक्ट. सर शिकतोय ना, हळूहळू शिकतोय का नाही? सर पण एक ना, एक सुचतंय बरं का, विथ युअर परमिशन. ऐकू? बोल बोल. बघा, म्हणजे आता विषय असा आहे की तुम्ही त्या जिलेला उचलला. तुम्ही जिलेला घेऊन येत होता. इतकं तुम्ही मागे पाहिलं, 2 माणसं होती ज्यांच्या हातात होता चाकू. इकडे पाहिलं तर 3 स्त्रिया, त्यांच्या हातात काय दिवे असं, हातात काय दिवे त्यांच्या? कोयते होते. इकडे 3 बायका, इकडे 2 पुरुष आणि झेले तुमच्याकडे. मग तुम्ही काय केलं सर? झेलेला असं पकडलं, यांना घातली लाथ. तोपर्यंत या 3 बायकांपैकी एक बाई आली. तिने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही ते मार्शल आर्ट वगैरे असं करून त्या बाईचं हत्यार पाडलं. उरलेल्या बायकांना पण तुम्ही तसंच पळून लावलं. पण ह्या सगळ्या चकमकीमध्ये झेले पळालाच. तर पळणाऱ्या झेलेकडे तुम्ही असं पाहिलं तर तुम्ही असे हसताना ते असं तुम्ही हसलात. हा, आणि मग तुम्ही अशी वीट हातात घेतली आणि ही फानकन वीट फेकली
ती झेलेच्या इथे बसली, झेले बेशुद्ध पडला आणि अशा पद्धतीनं ACP भूषण शेरेकर यांनी गुन्हेगारीचा कणा मोडला. मला सांग, रात्री किती वाजेपर्यंत तू वेब सिरीज बघत बसतोस? खरं सांगायचं. नाही सर, मी वेब सिरीज नाही पाहत. भोसले हे खूप ड्रामॅटिक होत आहे, खूप जास्त ड्रामॅटिक होत आहे. रिअलिस्टिक हवं आहे. सर हे असं सगळं पिक्चर मध्ये घडतं, तू सांगतोयस तसं. खऱ्या आयुष्यात घडत नाही. ओके. ते गोष्ट सांगायची आपल्याला, पण ती लोकांना पटायला पाहिजे. तू कॉफी घे, चल. ते काय बोलायचं ते मी बोलतो. तुला मुद्दा कळतोय ना? कळतोय ना? जा. हॅलो नेहाजी, तुम्हाला वेळ असेल तर या जरा चौकीत. एक जोरदार एक्सक्लुझिव्ह द्यायचं. वा, ACP स्वतः फोन करून सांगतायत म्हणजे नक्कीच काहीतरी हंगामा असणार. हो हो, तुम्ही या तर कळेल तुम्हाला. येस सर, येते. सर मी काय म्हणतो, वेळ आहे ना थोडासा, ते झेलेचं इंटरोगेशन करूया का? तू माझी मस्करी करतोय? सर मस्करी नाही सर, मी मस्करी करत नाही सर. सॉरी सर, तुम्ही चिडला असेल तर. नको करायला, इंटरोगेशन काय महत्वाचं नसतं सर. आणि तुम्ही ठरवलं तर सर त्याला विचारलं ए झेले तरी तो बोलेल ना सर. मी काय, सॉरी. बघतो काय करायचं ते. ओके सर. पण ही केस आता माझी आहे. येस सर. And the best actor award goes to Mr. Vijay Bhosle. सर तू एकटेच का टाळे वाजवता? काय झालं? आपला मोर आहे की नाही, हा, तो बाहेर नाचायला गेलाय. आता त्याचा नाच बघण्यासाठी आपल्याला जायचंय. नाही कळलं. कळलं? सुविचार क्रमांक 63. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ. परत प्रेस कॉन्फरन्स. आजचा चहा माझ्याकडून तुला. भोसले, झेलेला पकडलं ना? हा अभिषेक, तुम्ही काय करताय मॅडम इथे? झेले सापडला ना तुम्हाला? पकडलं ना तुम्ही? झेलेल आम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं? नाही नाही, हे बघा, तुम्हाला कोणीतरी मिसगाईड केलेलं दिसतंय. नाही, फोन आला होता आम्हाला तसा. कोणाचा फोन आला? हा? भोसले? मी नाही गेला. मग या काय म्हणतायत? तू सांगितलं? नाही मी नाही. मी पण नाही सांगितलं सर. मग नाही सर, तुम्ही विचारा ना, मी नाही केला त्यांना फोन. पण सर काय ते गेले अनेक महिने त्या पोलीस स्टेशनला येतात ना, मग इथे ओळखी पण झाल्यात त्यांच्या. त्यामुळे कोणीतरी त्यांना फोन करून सांगितलेलं असू शकतं, म्हणजे असं. नाही सर, चौधरी मॅडम कन्फर्म. अहो त्यांची मैत्रीण आहे चौधरी. त्या चौधरी मॅडमनी त्यांना फोन करून सांगितलं असं. पण चौधरी मॅडमना कोणी सांगितलं? लोकल पोलीस स्टेशन. न्यूज लोकल पोलीस स्टेशनला असणार. त्यांनी चौधरी मॅडमला अभिनंदनाचा फोन केला असेल आणि मग ते पोचलं. ठीक सर, आहे. हाय. अरे, मिरजकर मॅडम सहकुटुंब सहपरिवार पोलीस स्टेशनला, म्हणजे नक्कीच काहीतरी एक्सक्लुझिव्ह असणार. 1 मिनिट नाही मॅडम. परत काय चाललंय सगळं? ते काय करतायत इथे? तेच मला कळत तू नाहीये. गेम खेळत नाहीस ना माझ्याशी? हे बघ. मला जर नंतर लक्षात आलं की तू गेम टाकतोयस ना, तर तुला दुष्काळी भागात नेऊन टाकेल. गुन्हेगार तर सोड, तुला पाणी सुद्धा मिळणार नाही तिथे. सर असं असेल ना तर मग मी बॅग भरून तयारच राहतो ना. मग तुम्हाला असं काही वाटलं की फक्त चुटके वाजवा, मी स्वतःहून निघून जातो दुष्काळी भागात, नाही का? तर काय सर? हे बघ, तुला बघतो मी नंतर. तू या फॅमिलीला आधी बघ. मला कुठलाही गोंधळ नको आहे. क्लिअर? हो सर. अहो खरंच पकडलाय ना झेलेला? अहो, काय चाललंय मॅडम? हा, मी सांगितलं काय, तुम्ही अख्खं कुटुंब. आजोबा तुम्ही तरी जरा काय करताय? त्या झू मध्ये काय नवीन प्राणी आलाय का ज्याला बघायला सगळेच जाऊया? मला बोलायचंय त्या माणसाशी. मला माहितीये तुम्हाला कान पटवायचंय त्याला. सगळा राग तुम्हाला बाहेर काढायचा, सगळं मान्य आहे, पण झेलेकडून आता इन्फॉर्मेशन मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. एकदा का ती मिळाली ना, मग तुम्हाला स्पेशल दिवस देतो ना, वेळ काढून या, मारा त्याला. माझं काही म्हणणं नाही. थांबलात ना एवढे दिवस, थोडी कळ काढा प्लीज. ठीक आहे, तुम्हाला कळेल तेव्हा आम्हाला कळवा.
जेले सगळी उत्तरं स्वतःहून देणार आहेस का मला प्रश्न विचारावा लागतील? आणि मी प्रश्न विचारल्यानंतर जर तू काही बोलला नाहीस तर त्याचा परिणाम काय होईल त्याची तुला कल्पना नाही. डील कोण करणार आहे? काय? मी म्हणालो डील कोण करणार आहे? तुझ्याकडे आहे का तेवढी पॉवर? तुझ्यात? तू अरे तुरे करतोस मला? तुला माहिती आहे मी कोण आहे? माहिती आहे CP. आणि तुला जर माझ्याशी बोलायचं असेल ना तर डील करावं लागेल. डील कोण देणार आहे ना तेवढंच सांग. तू करू शकणार असेल माझ्याशी डील तरच मला बोलायचं आहे, नाही तर मला इंटरेस्ट नाही आहे तुझ्याशी बोलण्यामध्ये. बोल, कोण येते डील करायला? तुझे सिनियर की कुठल्या मंत्र्या-संत्र्याला बोलवतोयस जो मला डील देऊ शकेल? कसलं डील हवंय तुला? मी जे सांगेन त्याच्या अगेन्स्ट माझी पूर्ण सेफ्टी. मी सांगेन त्याच देशाचा विजा आणि माझ्या पुनर्वसनासाठी थोडेसे पैसे, एवढंच हवंय मला. झेले तुला असं का वाटतंय की तू आमच्याशी डील करू शकतोस आणि आम्ही ती करायला तयार होऊ? मला माहिती आहे किलवर कोण आहे.